नमस्ते. आशीर्वाद तुमच्या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि सगळ्यात पहिला दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. आता इथे मी लक्ष्मीपूजनासाठी लागणारे बत्ताशे बनवते आहे. त्यासाठी बघा 1 वाटी साखर घेतली आहे. कधी कधी आपण कसं विसरून जातो, तर झटपट असं बनणारे आहे बत्ताशा आपल्या लक्ष्मीपूजनाला लागतात. तर लगेच मी आता रेसिपीला सुरुवात करते. इथे मी बघा एक प्लेट घेतली आहे, थोडंसं तूप घातलंय, तूप किंवा तेल काही चालेल. ते सगळ्यात पहिलं आपल्याला असं प्लेटला लावून ठेवायचंय. ज्या प्लेटमध्ये आपण बत्ताशे काढणार आहोत त्याच्यामध्ये थोडंसं लावायचं, जास्तही नाही. आता ही प्लेट मी बाजूला ठेवून देते. बत्ताशे बनवायसाठी मी इथे एक पॅन ठेवलाय, त्यामध्ये 1 वाटी साखर घालून घेते. गॅस कमी ठेवायचा. जे आपण पोहे खातो ना त्या चमच्याने 2 चमचे पाणी घालून घेते, जास्तही पाणी नाही घालायचं. आणि सतत ढवळत राहायचं. साखर लगेच विरघळली जाते, त्याच्यामुळे असं ढवळतच राहायचं. गॅस मात्र एकदम कमीच ठेवायचा आपल्याला. इथे आता साखर पूर्णपणे विरघळली गेली आहे. त्यामध्ये 2 चिमूटभर आपल्याला खायचा सोडा घालून घ्यायचंय आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचं. पटपट पटपट मिक्स करायचं. लगेच हे मिश्रण तयार होतं बघा. सोडा घातला खायचा आहे, त्याच्यामुळे असं थोडंसं फेस आलाय. हे बाजूने जमा व्हायला लागलं ना, साखर बनायला लागली की आपल्याला समजायचं की हे मिश्रण आपलं तयार झालंय. मी आता गॅस बंद करते. पटपट आपल्याला हे घालून घ्यायचं एका ताटामध्ये. छोटे 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 असे घालून घ्यायचे पटपट. जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आता मिश्रणचा कलर बदलतो, थोडेसे लाल होऊन जातात. इथे बघा, इथे ताटामध्ये घातले मी आणि आता थंड झाले आहेत. सहज असे निघतात बघा गार करून घेतल्यावर. हे बघा किती छान असे बत्ताशे तयार झाले आहेत आपले. मस्त झटपट होतात आणि जास्त वेळही नाही लागत. आणि जास्त वेळ झाला ना कढईमध्ये राहिले तर असं थोडंसं लाल होऊन जातं. त्याच्यामुळे पटपट असे आपले बत्ताशे करून घ्यायचे. साध्या सोप्या पद्धतीने लक्ष्मीपूजनासाठी आपले बत्ताशे तयार झाले आहेत. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.